आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा डायलॉग सर्वश्रुत आहे आणि यावरूनच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटलांनाच डिवचलंय। निवडणुकीच्या निकालांनंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येतोय आणि यासाठी माळशिरसमधील मार्कडवाडीमध्ये आंदोलन उभं राहिलंय। यावर बोलताना अजित पवारांनी जयंत पाटील यांना घेरलेलं आहे। तसंच ईव्हीएम वरून आरोप करणाऱ्या विरोधकांवरही अजितदादांनी निशाणा साधलाय। बहिष्कार घातलाय म्हटलं आजचा दिवस बहिष्कार आहे, उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही। उद्या गप गुमानी शपथा घेतील, काय काळजी करू नका, जरा कळ काढा। कळ काढली की शपथा त्या ठिकाणी झालंच, पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा। एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे। आमच्या जागा 17 आल्या आणि यांच्या जागा 31 आल्या। आम्ही रडत नाही बसलो, ठीक आहे, जनतेचा कौल आहे। तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं, तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगलं वाटायचं, आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय तर तुमचं तुम्हीच बघा।